आणि काय म्हणतो आपला मंत्री, किती ओरडलीच नाही. अरे काय लाज लज्जा शरम हया, ती ओरडली नाही. अरे काय तुला लाज वाटते की ना, तुला आया बहिणी आहेत की नाही. एखाद्या स्त्रीबद्दल असं बोलणं की तिच्यावर बलात्कार झाला पण ती ओरडली नाही, म्हणजे याला त्याला म्हणायचंय तरी काय. ठीक आहे तो लहान आहे, म्हणजे तसं काय फार वयाने हे नाही, पण त्याच्या माझं ते वडिलांना सांगणं असेल, तुम्ही फार परिपक्व आहात, सांगा त्याला हे असं बोलायचं नसतं. आता तो मंत्री आहे, तो काही साधासुद्धा नाही, तो राज्याचा त्या राज्य मंत्रिमंडळाचा प्रतिनिधी आहे आणि तो बाहेर येऊन बोलतो. झाले काय बोलता काय VIP, पहिल्या दिवसापासून जेवण मिळतंय. प्लॅन कसा होता मी तुम्हाला सांगतो. आमचे अधीक्षक पण जे तिथले ना कावंत, ते नवीन आहेत म्हणून त्यांना सगळं माफ असतं. 2 पोरं दररोज अटकेत जायची, मग 2 दिवस जेलमध्ये राहायची, मग त्यांना जेल कस्टडी झाली की त्यांना परत वाल्मिक कराडच्या बॅरेकमध्ये घेतलं जायचं. मग वाल्मिक कराडच्या आजूबाजूला 8 जण असायची. मग वाल्मिक कराडचं आपलं मॉलिश दररोज सकाळ संध्याकाळ, मग एखाद्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं, मग बाकीच्यांनी हवा घालायची. मस्त जेवण येणार, कारण का तो आजारी आहे, आजारी असल्यामुळे मस्त पंचपक्वान्न जेवायला जायची, मजा आहे. अरे पण खून पण करावं तर वाल्मिकनेच आणि जगावं पण वाल्मिकनेच. आपण येडे आहोत, येडे उगाच बोंबलतो. वाल्मिकच्या गँगमध्ये सामील होण्याचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जगायचं असेल तर वाल्मिकच्या गँगमध्ये सामील व्हा. अरे लायकी आहे काय, संसार बोर्डावर कोणी आमचे गमचे चमचे नेऊन बसवतात. त्यांना नामदेव ढसाळची कविता ऑक्सफर्डमध्ये वाचली जाते हे माहिती आहे काय. जा कधीतरी त्या बाजारामध्ये जिथे तो राहिला, जा कधीतरी त्या इराणाच्या हॉटेलच्या परिसरामध्ये तिथे चहा मस्का खाऊन त्यांनी हे सगळं साहित्य लिहिलं. अरे आंतरराष्ट्रीय वर्तुळामध्ये नामदेव ढसाळचं साहित्य असं जपलं जातं. हे जे प्रस्थापित असतात ना सेन्सॉर बोर्ड, त्यांना काय माहीत दुःख काय आहे, त्यांना काय माहीत नामदेव ढसाळ कसा जगला. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे, हल्ला नाही आहे. 100 रुपयाची प्लेट गोव्यात, 500 रुपये महाराष्ट्रात. 150 रुपयाची प्लेट गुजरातमध्ये, 500 रुपये महाराष्ट्रात. अरे काय लावलंय काय. तो एकही महाराष्ट्रातला नाही, एकही मराठी माणूस नाही. कोण नागपाल, कोण शहा, लुटा महाराष्ट्राला लुटा, तुमच्या बापाचंच आहे. या अधिकाऱ्यांनी मिळून रचलेला हा स्कॅम आहे. मी जरी विरोधी पक्षात असलो तरी मी प्रताप सरनाईक यांना फोन केला, त्यांना विचारलं काय रे तुझ्या काळात घडला का. तो म्हणाला जितेंद्रजी मला काही माहीत नाही, माझा काही संबंध नाही. तर जे काय रिपोर्ट येत आहेत त्याच्यात स्पष्ट म्हटलं जात आहे की सगळं अधिकाऱ्यांनी रचलेलं कांड आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.